काय रे आंघोळ बिंगुळ होई गई का? काय रे आंघोळ बिंगुळ होई नाही का? बैरा हा ना आप्पा आवाज गिरा ना माले का बैरा बेरा शौस का? मी काय विचार नो आंघोळ होई गई का? हा नाही काही तुमले एवढं दिसेला ना कपडा घालेल नाहीत काही नाहीत तरी हटकून विचारवा आंघोळ होई गई का? आंघोळ होई जायचं म्हणून असे यायचे ना का बिना आंघोळा काय कपडा काढी येतो का मी? अरे मग एवढा चावळी रे ना तर चावळापेक्षा पहिले कपडा घाली घे ना. हा तडे त्या पोराला वाट पाहिजे ना ना बाद दर अजून आठेशी. हा ना घालच ना आता म्हणा जरास वय पटकशी वय माणूस काय करे नाही गो कपडा एपडा घाली उद्या मला पहिले. अरे पोरपावाल जावांचे पोरपावाले लग्न नाही करणं शे डायरेक्ट केवढा सजिद जीवनात. आपा लग्न जरी करणं नाही मग जरास जाणच पडी ना पम्मा तर हा नाही समजे आपले नुसतं येडा ना गद गे मग काही खरं नाही राहणार त्यामुळे जरासा फॅशनेबलच जाऊ. थोडा गण हुशार शास तू चाल मग आता होय ना का तुन? हा होई गे मग आता कोणी वाट पाहिजे ना? अहो त्या चंद्याला गी जाऊत ना सोबत सोबत कोणी पाहिजे कोणी? अरे त्या किडा पडेले कशाला घेस? तुला लग्न करणार ना तू चाल ना त्याला करणार का लग्न? त्याला गी जाय ना तर त्याने नाही सांगत पूर्ण आवडणे तू करणार नाही का? तुला करणार लग्न चाल पटकेशीन त्याला नको फोन करू. नाही आपा सोबत गीज घे ना पुढे. मग सांग ना त्याला पटकन लाव ना फोन बोलाव ना. हॅलो चंद्या कुठे शे? काय नाही इथे गावाची तुनेच वाट पाहिजे ना तटेच थांब आम्ही म्हणून गाडी बिडी घेसन. होय ना का चाल मग. 2 hours later. अण्णा काव या पाहुणात काही येणे राहणार अजून 11 वाजे गयात. हाव ना रे येतच होतीन काय टाइम घ्या खांजो त्यासले. राम राम पाहुणा राम 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 राम. काव बयान टाइम घ्या तुमले. काय नाही हो ते जरासं काम होतं बाहेर त्यांना मग जरासं येळवी घ्या. बर बर बसा मग. मग बाकी आराम? आरामच म्हणता येई काय ऊन लागा लाग काम नाहीत काय नाहीत त्यामुळे आरामच करवा घर. हा हो यंदा ऊन बी जास्त सांगेलची. हा ना यंदा जरास पाण्याना बी दुष्काळच राही. अहो दुष्काळ तर जाऊ दे आम्हा इकडे पार एरी हाटी घ्यात एरी तर जाऊ दे आपण त्या बोरीसले बी पाणी येणे रे ना आता आमना तर प्रश्न पडे रे ना कांदा कश काय येतील काय करता येईल आता लोकच बी पाण्याने किंमत माहिती नाही त्यामुळे यंदा दुष्काळ राहिलेच बरशी तर लोकसले पाण्याने किंमत समजी हाय का बी सडावत बिनकामना पाणी ना सडत बसवा असे. मग काय नाही हो लोकच जाणीव नाही राही आता. मग दुनियाभर पाणी वाया जास दररोज ना कितलं पाणी वाया जास आपले जेवढं लागस ना तेवढंच घेवानं ना जास्त कसाला घेवानं नाही म्हणजे त्यांना पैसा देणार पडतं नाहीत ना म्हणजे त्यांना गैरवापर करानं. मग तुम्हाला कांदा बिंदा कसं खायचं? काही नाही हो यंदा काही कांदाच ना खरं नाही राहील. जो भाव रास तो आपला कांदा राहत नाहीत आणि आता भाव नाही शेत दुनियाभर ना कांदा राही पण नेमकी आमने अशी गोष्ट जायची कांदा म्हणजे एक दोन पाणी तर काही भेटव नाही अशी वाटर ना कांदा असले कारण की येरी पार आटे घ्यात त्यामुळे काही खरं नाही राहील. तुमने शेती भीती किती शे हो मग? आमने काय 8 एकरशी आणि 2 एकर पडीची 6 एकरच बागायची आमने. मग ती 2 एकरच का बरं पडीत राहू दिदी? आहो मग राहू द्यावा म्हणतं जरासं आटे काहीतरी मोठे शेड बीड बांधायला कामात पडी काहीतरी आपलं नवीन व्यवसाय चालू जाऊ ना मग जागा नाही ना आपली त्यामुळे ती पडीतच राहू द्यायची अशी म्हणजे मुरुम टाकीन कडक करी घ्यायची. अशी शे का? मग 6 एकर मग काय लायलचे? काय नाही आपला कांदा लाई द्यायचे तस 3 एरी शेतस आता 2 एरी आटी घ्यात पुऱ्या आता 1 एकर राहायची 3वरच चालू शे मग सध्या काय 3-4 पाणी होई जातील 3वर बा. तुम्हाला कांदा यंदा लागतील बा मग कांदा आरामशीर निघी जातस हो आपले ठेवायला बी ताण नाही काही नाही सर्व गोष्टीच्या जागावरच त्यामुळे काय डोकाला ताण नाही. या जवळ तसं शिक्षण कितलं व्हायची 15वी व्हायची त्याने. बरं मग काय पाहुणा का होणार आम्ही काही नाही बहीण अजून 15-20 मिनिटं वेगळ्या थांबली सण. हा का थांबा मी पोरली दाढी देस.
घ्या चहा घ्या. नाही मी चहा नाही पेत. नाही आता शेतच नाही आम्ही नाश्ता करेल त्यामुळे काय चहा देऊ नको बहीण. तुम्ही देऊ अण्णा. नको बहीण पहिले शुगर वाढी जायलचे अजून तो चहा घेता तर वाढी बिडी जाई. आपा तुमले देऊ का? नको बहीण वय माना मानले चातडं जळजळ मारस म्हणा नको तुझ्या. बला हा मग पोरले काही विचारी घेऊत ना पोऱ्याला काही विचार नसे काही नाही. सोनी अय सोनी इकडे येऊ बहीण. विचारा पण तुम्हाला काही प्रश्न विचार नाही शकत. तुझं शिक्षण किती झालेलं आहे? माझं BSc फिजिक्स झालेलं आहे. हो का? मग कुठं जॉबला अप्लाय वगैरे नाही केला का तू? नाही सध्या घरीचे ते क्लासेस वगैरे चालू आहेत ना त्याच्यामुळे काही जॉबला अप्लाय केलेलं नाही. बर बर. कोर्सेस वगैरे कोणते कोणते झाले तुझे? माझं काही MSCIT झालेलं आहे, ब्युटी पार्लर कोर्स झालेला आहे आणि शिवण क्लास वगैरे ते पण झालेलं आहे. 10वीत किती टक्के होते तुला? 92.88. ओ बा म्हणून विचाराचं फजिती जाईल. आपलं किती शिक्षण वगैरे झालेलं आहे? माझी काय 15वी झालेली. मग जॉब वगैरे कुठं करतात? मी BMW शोरूम मध्ये. ओके तर आपले कोणकोणते कोर्स झालेले आहेत? काय ड्रायव्हिंग क्लास झालेला आहे फक्त. हो का? 10वीत किती पर्सेंट होते आपल्याला? बरेच होते ना तरी. तरी किती पर्सेंटेज होते? 60.88. ओके. मग कस काय पोर पसंतचे का तुमले जाऊ बापू? मला पोरवर पसंतचे पण पोरने बी काही आवड निवड तिले पण विचारी एक शब्द. पोरना काही नाही तुम्ही सांगा फक्त. पोरवीर पसंतचे मला काही तो काही विषय नाही. मला पुऱ्या पसंतचे. बर मग या दोघीच आता आवड निवड तर होई. मग ठराव पास कधी ठेवानो? ठराव पास काय गरज आता आता डायरेक्ट बसता ठेवाना लग्न ठेवाना डायरेक्ट दुसरं काहीच विषय नाही. ठराव पास नाही ठराव पास नाही ना अशी नाही ना पोराना मामा पोरणा मामा या सांगत काही सुपारी फुटलीच पाहिजे. त्यामुळे कशाची एक शब्द विचार केला चांगलं राहील. बरं चालाय मग गुरुवार बिरार ठेवूच मग ठराव पास. चालेल गुरुवार फिक्स ठेवूत मग. मला काय म्हणायचे पहिले मग आपलं सोनं नाणं काही शेती चावळी घेतात ना. नाही ना मग आता ते ठराव पासलेच ठराई होत ना काय शे काही नाही. काय जे थोडंफार सोनं बिनं होते आम्ही काही घेसूत तुम्ही पंगत काढ देणे पडे फक्त. काय नाही मग करी घेऊ आपण ऍडजस्टमेंट तर. मी काय म्हणा पंगत काढा नाही विषय म्हणा म्हणजे बरंच आहे. लग्न तर लॉन्च मॅच ठेवणं पडे कशी पब्लिक मस्त राहील आणि अशा कुठे मोकळी जागा ठेवणार असं ते वेगळंच ते आम्हाला लॉन्चला ठेवणं पडे. चालेल जाय बाबा तुम्ही जसे म्हणशात तशी फक्त ना बराबरी काल सोनं करा फक्त तेवढं म्हणजे कशी तुम्ही जटे सांगता तसे लग्न काढत होतो आपण. चालेल मग भेटूत आपण आता मग गुरुवारी. गुरुवारी 12:30 वाजता ठराव पास ठेवत मग आपला. चालेल ना. तर भाऊ सोन मला जायचं आता लग्न जमी गुरुवारी ठराव पासशी. तर पुढला व्हिडिओ पाहायला विसरू नका ना. आपला व्हिडिओ पूर्ण आवडणार ना व्हिडिओ लाईक आणि एकदा चॅनलला सबस्क्राईब करूया. बसवन आपला व्हिडिओ ना व्हॉट्सअपवर बी शेअर कर द्या तसं बी समजूया की ठराव पास कवशी. तर भेटूत आपण पुढला व्हिडिओ मा. जय खानदेश.